हॅलो फ्रेंड्स, आपण इथे एक क्वेश्चन बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की इथे स्क्रीनवर एक क्वेश्चन दिलेला आहे. सो वी विल गोइंग टू सी फॉर दॅट क्वेश्चन. ओके, शो दॅट पॉईंट्स ए -1 बी 0 1 अँड सी 1 3 आर कोलिनियर. ओके, सो बेसिकली हा जो क्वेश्चन आहे हा बोर्डाच्या परीक्षेत 2023 मध्ये विचारण्यात आला होता. सो आता आपण बघूया की या क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करायचं आणि त्यामागे काय ट्रिक असली पाहिजे. शो दॅट म्हणजेच आपल्याला ही 2 किंवा 3 जे पॉईंट्स आहेत ए, बी आणि सी ह्या तिघांना कोलिनियर दाखवायचं. आता कोलिनियर म्हणजे काय? तर कोलिनियर म्हणजे एका रेषेत येणारे, म्हणजे एका लाईनवर येणारे. सो मी इथे कन्सिडर करणार दिस इज द वन पॉईंट दॅट इज ए. ओके, आय विल टेक वन लाईन लाईक धिस. ओके, देन एक लाईन, याच्यावर अजून दुसरा एक पॉईंट असेल काहीतरी पॉईंट बी आणि याच्यावर तिसरा एखादा पॉईंट असेल पॉईंट सी. ओके, तर अशा प्रकारे आपण 3 पॉईंट्स यावर घेऊ शकतो. नाव मला माहिती आहे की जर हे 3 पॉईंट जर कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईनमध्ये असतील तर मी त्यांना कसं शो करावं. सो बेसिकली याच्या 2-3 मेथड्स आहेत, पण हा क्वेश्चन आता आपल्यासाठी हा कोऑर्डिनेट जॉमेट्री ह्या चॅप्टरचा आहे. म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चनला कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या फॉर्म्युल्यानेच किंवा त्याच्याच कन्सेप्टने सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर त्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पण आपण हे 3 जे पॉईंट्स आहेत हे 2 पद्धतीने कोलिनियर आहेत की नाही ते शो करू शकतो. कसं? तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की एक डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ओके, तर डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपण बघणार की जर ह्या लाईनवर तुम्ही बघू शकता, ह्या लाईनवर इथे ए बी आणि सी हे तिन्ही एकाच लाईनवर लाय करतायत. याचा अर्थ असा आहे की जर ए बीचा डिस्टन्स आणि बी सीचा डिस्टन्स आपण काय केलं, एकमेकांमध्ये प्लस केलं, तर त्या दोघांचा जो डिस्टन्स आहे म्हणजे काय, तर ए बी प्लस बी सी इक्वल टू ए सी यायला पाहिजे. जर असं नाही आलं डिस्टन्स फॉर्म्युल्याने तर आपण म्हणणार की हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर नाही आहेत. ओके, अदरवाईज ते कोलिनियर आहेत. ओके, पण आता तुम्हाला हे सुद्धा बघायचं की हा प्रश्न किती मार्काला आहे. जर हा प्रश्न 1 किंवा 2 मार्काला असेल तर नक्कीच तुम्हाला इथे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा नाही आहे. तुम्हाला शॉर्टकट मेथड यूज करायची. डिस्टन्स फॉर्म्युल्याने तर येणारच, पण ती एक लेंदी प्रोसेस आणि लांब प्रोसेस आहे. तर इथे आपण ह्या क्वेश्चनला दुसऱ्या प्रोसेसने म्हणजे स्लोपच्या प्रोसेसने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर स्लोपमध्ये काय होणार ते आता आपण बघूयात. ओके, तर आता आपण कन्सिडर करूया की ए हा एक पॉईंट आहे, इथे बी हा एक पॉईंट आहे आणि सी हा एक पॉईंट आहे. ओके, ही एक लाईन आहे, ती जात राहील. ओके, पुढे पण आपल्याला 3च कोऑर्डिनेट घ्यायचे आहेत. आता आपल्याला तिन्ही कोऑर्डिनेट्स दिलेत. आता जर काही पॉईंट जर कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईनवर असतील तर हे लक्षात ठेवायचं की त्यांचा जो स्लोप असतो, त्यांचा जो काय असतो स्लोप असतो, त्यांचा जो स्लोप असतो तो स्लोप काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. स्लोप काय असायला पाहिजे त्यांचा, सेम असायला पाहिजे. म्हणजे इथे जर आपण 2 लाईन सेगमेंट्स घेतल्या तर इथे स्लोप ऑफ ए बी हा कसा असायला पाहिजे, स्लोप ऑफ बी सीच्या एवढा असायला पाहिजे, बी सीच्या एवढा असायला पाहिजे. तर आपण काय करणार इथे यांना कोलिनियर दाखवण्यासाठी सुरुवातीला ह्या दोघांचे आपण स्लोप काढणार. काय काढणार, स्लोप काढणार आणि चेक करणार की ह्या दोघांचे स्लोप सेम आहेत की नाही आहेत. जर स्लोप सेम असतील तर आपण म्हणूया ते काय आहेत, कोलिनियर आहेत. ओके, मी सुरुवातीला इथे तिन्ही पॉईंट्स लिहून घेतो. -1 -1. ओके, बोर्डात तुम्हाला गिवन लिहायचं आहे, त्यावरून तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ओके, आणि तिसरा पॉईंट आहे माझा सी, दॅट इज 1 and 3. ओके, सीला प्रॉपरली लिहितो. सी 1, 3. ओके, नाव आता सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की आता ह्या लाईनवर आता असं गरजेचं नाही की तुम्ही ए बी सी सिक्वेन्समध्येच घेतले पाहिजे. तुम्ही कोणताही पॉईंट आधी घेऊ शकता. पण आता मी इथे ए पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट बी आणि तिसरा पॉईंट सी घेतला आहे. तर बी काय होतोय, हा ए आणि सीच्या मध्यात लाय करतोय. तर मी सुरुवातीला एक लाईन सेगमेंट घेणार, कोणती, ए बी. ओके, तर मी ए बी एक लाईन सेगमेंट घेतो. सो त्याचा स्लोप काढायचा आहे मला, स्लोप ऑफ ए बी. ए बीचा स्लोप कसं काढणार, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. ओके, मग आता ए आणि बी साठी y2 काय असेल माझा, हा 1 असेल, y2 1 असेल, y1 काय असेल -1, तर त्याला आपण तसंच पुट करणार -1. ओके, त्यानंतर डिवायडेड बाय मग x2 काय असेल याच्यासाठी 0. ओके, आणि ए बीसाठी, ओके ए बीसाठी, आणि x1 काय असेल -1. ओके, त्यांचं सम 1 - 1 1. ओके,
याचं काय येणार 1 सॉरी इथे इथे काय येणार 2 येणार. इथे काय यायला पाहिजे ते येणार 2. ओके 1 + 1 1 मायनस मायनस 1 मीन्स प्लस होणार 2 असणार. खाली काय असेल मायनस मायनस प्लस होऊन 1 म्हणजे याचा स्लोप आलं 2. किती आलं स्लोप. आता आपण चेक करूया की दुसऱ्या पण लाईन सेगमेंटचा म्हणजे बी सीचा स्लोप सेम आहे की नाही. स्लोप ऑफ बी सी. ओके स्लोप ऑफ बी सी अगेन मी फॉर्म्युला घेणार. ओके आता बघा इथे काय झालंय सी हा तिसरा पॉईंट आहे. सी कोणता पॉईंट आहे तिसरा पॉईंट आहे. तर मी असं कन्सिडर करणार y3 मायनस आणि ही बी कोणता पॉईंट आहे दुसरा पॉईंट. तर मी लिहिणार y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2 x3 मायनस x2. ओके नाव y3 ची व्हॅल्यू किती आहे 3. x3 ची व्हॅल्यू किती आहे सॉरी y1 ची व्हॅल्यू y2 ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके हे बघू शकता हे कोऑर्डिनेट्स. ओके देन मग x3 पाहिजे. x3 किती आहे माझा 1 आहे. सीचा कोऑर्डिनेट 1 आहे. x2 म्हणजे बीचा कोऑर्डिनेट किती आहे 0 आहे. 3 मायनस 1 2 डिवायडेड बाय 1 इक्वल टू 2. तर आपण याच्यात बघतो की या दोघांचे स्लोप आता किती येत आहेत 2 2 येत आहेत. काय येत आहेत 2 2 येत आहेत. तर मग आपण काहीतरी कन्क्लूड करायला पाहिजे. सो हिअर slope of AB is equal to slope of BC that is equal to 2 and B lies between A and C. A and C. Therefore मी काय म्हणणार A therefore A comma B therefore A comma B and C आर कोलिनियर म्हणजेच काय ते तिन्ही पॉईंट्स कसे आहेत एकाच लाईनमध्ये आहेत. ओके तर अशा प्रकारे आपण बघू शकतो हा सोल्युशन मी तुम्हाला दिलेला आहे. नाव काय होतं की हा क्वेश्चन तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाने पण सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्हाला जी मेथड येते त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके बेसिकली जर हा क्वेश्चन खूप छोटा म्हणजे 1 मार्कला किंवा 2 मार्कला असेल तर तुम्ही ही स्लोपवाली मेथड यूज करा. अदरवाईज तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाने पण काढू शकता. डिस्टन्स फॉर्म्युलाने कसं सांगितलं आधी तुम्ही ए बीचं डिस्टन्स काढायचं बी सीचं काढायचं आणि म्हणजे कशाचं काढायचं ए बीचं काढणार तुम्ही मग कशाचं काढणार बी सीचं काढणार आणि चेक करणार हे दोन्ही डिस्टन्स ए सी सी इक्वल आहेत की नाही. जर इक्वल असतील तर कोलिनियर नसतील तर नॉन कोलिनियर. दॅट्स इट. ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा आहे. मला आशा आहे की हे ॲन्सर तुम्हाला कळलेलं असेल. ह्या स्टेप बाय स्टेप सोल्युशन तुम्हाला माहिती झालं असेल. तर अशाच प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि अजून काही क्वेश्चन्स असतील तर मला आशा आहे की हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल आणि स्टेप बाय स्टेप सोल्युशनही तुम्हाला कळलं असेल. तर अशा प्रकारे हा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि असेच अजून काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात असतील जे तुम्हाला कळत नसतील आणि समजत नसतील तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा मला कळवा. आपण त्यांचंही सोल्युशन बघू. ओके धन्यवाद. मला आशा आहे की हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल आणि स्टेप बाय स्टेप सोल्युशनही तुम्हाला कळलं असेल. तर अशा प्रकारे हा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि असेच अजून काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात असतील जे तुम्हाला कळत नसतील आणि समजत नसतील तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा मला कळवा. आपण त्यांचंही सोल्युशन बघू. ओके धन्यवाद.